Question number 4. Explain ethical issues in advertising. In previous lecture, we have seen some points. We will revise today and continue the question. So, ethical issues in advertising. See, nowadays ads are highly exaggerated. The main area of interest of advertiser is to increase their sale, gain more and more customer, and increase the demand for product. So the basic purpose of advertiser is to increase their sale. त्यांचा बेसिक पर्पज काय आहे तर त्यांचा सेल त्यांना इन्क्रीज करायचा आहे. गेन मोर अँड मोर कस्टमर्स, त्यांना कस्टमर्स जे आहेत हे वाढवायचे आहेत. अँड इन्क्रीज डिमांड फॉर प्रोडक्ट, त्यांच्या प्रोडक्टसाठी डिमांड जी आहे ही त्यांना क्रिएट करायची आहे. They claim that their products is best and having unique quality than competitors. मग हे करण्यासाठी ते ऍडव्हर्टाईज मध्ये काय करतात तर ते क्लेम करतात की त्यांचं जे प्रोडक्ट आहे हे अदर प्रोडक्ट पेक्षा कॉम्पिटिटर्सच्या प्रोडक्ट पेक्षा कसं बेस्ट आहे हे दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. त्याच्या युनिक क्वालिटीज ज्या आहेत त्या तिथे शो केल्या जातात. बट मोस्ट ऑफ दीज ऍड्स आर फाउंड टू बी फॉल्स अँड अनएथिकल. बट हे युनिकनेस दाखवण्याच्या नादात बऱ्याचशा अशा ऍड्स सुद्धा होतात की ज्या जिथे फॉल्स इन्फॉर्मेशन जे आहे ही कन्वे केली जाते किंवा अनएथिकल ऍड्स सुद्धा दाखवल्या जातात. So first is exaggeration. This is the most common untruthfulness in advertising. Exaggeration means untrue information, false information जी आहे, fake information ही तिथे सांगितली जाते. False claim केले जातात. Some advertisers make false claim in their ads about their products. Means जे प्रोडक्टची ऍक्च्युअल जी रियालिटी आहे त्याच्यापेक्षा ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवताना ते प्रोडक्ट हे किती सुपिरियर क्वालिटीचं आहे, ते कसं बेस्ट प्रोडक्ट आहे हे दाखवलं जातं तिथे. आणि ते दाखवण्यासाठी समटाइम्स तिथे फेक क्लेम्स किंवा फॉल्स क्लेम्स सुद्धा केले जातात. One often finds such tall claims in case of advertising of washing powders and cosmetics and hair oils. मग बऱ्याचदा काय होतं तर वॉशिंग पावडर्स, कॉस्मेटिक्स, हेअर ऑइल्स या ऍडव्हर्टाईज मध्ये असे टॉल क्लेम्स केले जातात की येस वॉशिंग पावडरशी रिलेटेड मीन्स सगळ्यात जास्त स्वच्छ हीच वॉशिंग पावडर कपडे देऊ शकते किंवा कॉस्मेटिक्स की हे कॉस्मेटिक यूज केल्याने जे फेअरनेस आहे तो इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. हेअर ऑइल्स, ते हेअर ऑइल 1 ते 2 महिने लावल्यानंतर जी लेंथ आहे हेअरची ती वाढणार आहे. सो असे टॉल क्लेम्स जे आहेत ते तिथे केले जातात. which is actually not true. Then misrepresentation, यातले 4 पॉइंट्स आपले झालेत मे बी. जस्ट आपण ओव्हरव्ह्यू घेऊया आणि पुढे जाऊया. Misrepresentation. Misrepresentation in advertising is commonly found. Some advertisers misrepresent the feature of product, thereby misleading customer. For example, the advertiser state that their product are made from foreign components, or they may declare that their products have won international awards. सी काही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असं शो केलं जातं की ते प्रोडक्ट बनवताना त्यात काही फॉरेन मधून आणलेले कॉम्पोनंट्स त्याच्यात यूज केलेत किंवा त्या प्रोडक्टला काहीतरी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालाय. अशा मिसरिप्रेझेंटेशन केलं जातं. या खोट्या इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या तिथे सांगितल्या जातात. Free gifts and contests. Some advertisers offer free gifts, discount, and attractive prizes for winning some contest. Such free gifts many times very cheap and worthless product. प्रोडक्ट सेल करण्यासाठी किंवा प्रोडक्टचा सेल जो आहे हा इन्क्रीज करण्यासाठी तिथे ऑफर्स दिल्या जातात. समटाइम्स त्या प्रोडक्ट वरती फ्री गिफ्ट्स दिले जातात. पण ते जे फ्री गिफ्ट्स असतात समटाइम्स ते चीप क्वालिटीचे असतात, वर्थलेस प्रोडक्ट्स असतात. सो इथे जे फ्री गिफ्ट्स आहेत त्यांची क्वालिटी चांगली नसते. दॅट्स वाय इट इज अनएथिकल. Then total lies. Sometimes an advertiser may present total lies in their advertisements. For example, reduction of 20 kg weight within 1 month. तर बऱ्याचशा ऍडव्हर्टाईज मध्ये टोटल लाईज म्हणजे पूर्णपणे ही खोटी इन्फॉर्मेशन आहे.
फॉल्स क्लेम केले जातात, की येस रिडक्शन ऑफ 20 केजीस वेट विदिन 1 मंथ, की हे प्रॉडक्ट यूज केल्याने एका महिन्यात 20 केजीचं वेट जे आहे ते वेट लूज केलेलं आहे. किंवा स्किन फॉर फिमेल बिकमिंग फेअर विदिन 2 मंथ्स, की ते कॉस्मेटिक जे आहे किंवा ते जे क्रीम असेल ते 2 मंथ्स यूज केल्यानंतर त्या फिमेलची जी स्किन आहे इट बिकम्स फेअर. असे अशा इन्फॉर्मेशन तिथे सांगितल्या जातात. सच ॲडव्हर्टाइजमेंट्स आर मेनी टाईम्स टोटल लाईज. हे काल आपले लेक्चरला पॉइंट्स कंप्लीट झालेत. नेक्स्ट, misleading labels and names. Identical names, similar package design, etc. are sometimes used by unscrupulous manufacturer to deceive customer. आता मार्केटमध्ये जे टॉप ब्रँड्स आहेत, तर त्या टॉप ब्रँड्सचे जसे त्यांचं पॅकेजिंग डिझाइन आहे किंवा त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते जशा प्रकारचं दिसतंय, तर तशा प्रकारे काही कंपन्या आहेत, की त्या स्वतःचं प्रॉडक्ट सेल करण्यासाठी, त्या ब्रँडसारखं दाखवण्यासाठी तशासारखं आयडेंटिकल नेम त्या प्रॉडक्टचं ठेवलं जातं किंवा टॉप ब्रँडचं जसं पॅकेजिंग आहे, तर तशा प्रकारचं पॅकेजिंग डिझाइन हे यूज केलं जातं. व्हिच इज अनएथिकल बिकॉज प्रत्येक प्रॉडक्टने, प्रत्येक कंपनीने स्वतःचं प्रॉडक्ट वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण इथे काय केलं जातं, तर त्या टॉप ब्रँडला जशी डिमांड आहे, तशीच जो चीप ब्रँड आहे त्याला पण मिळावं यासाठी तशा प्रकारचं पॅकेजिंग केलं जातं किंवा तशा प्रकारचं आयडेंटिकल नेम जे आहे ते त्या प्रॉडक्टला दिलं जातं. आर समटाईम्स युज्ड बाय सम अनस्क्रुपुलस मॅन्युफॅक्चर टू डिसीव्ह द कस्टमर. मग ही कस्टमरची फसवणूकच आहे बिकॉज ते दिसताना प्रॉडक्ट तशा टॉप ब्रँड सारखं दिसतं बट विच इज ऍक्च्युअली नॉट. ते त्या टॉप ब्रँडचं प्रॉडक्ट नाहीये. तर चीप कोणतं तरी प्रॉडक्ट आहे बट त्या चीप प्रॉडक्टला तशा प्रकारचं पॅकेजिंग किंवा तशा प्रकारचं आयडेंटिकल नेम दिलं जातंय जेणेकरून कस्टमर्सना फसवण्यासाठी, टू डिसीव्ह द कस्टमर. False statistics. Advertisements which give incomplete and false statistics are unethical. ज्या ॲडव्हर्टाइजमध्ये काही स्टॅटिस्टिक्स दाखवलं जातं तिथे, की अमुक इतके पर्सेंट लोक वापरतात किंवा अमुक इतका त्याचा सेलच झालेला आहे. बट हे जे स्टॅटिस्टिक आहे, हे कंप्लीटली तिथे ट्रू इन्फॉर्मेशन दाखवली जात नाही. फॉल्स फिगर आर स्टेटेड इन ॲडव्हर्टाइजमेंट्स टू सबस्टन्शिएट द सुपिरियरिटी ऑफ ॲडव्हर्टाइज ब्रँड. मग ते जे ॲडव्हर्टाइज करायचा जो ब्रँड आहे, त्याची सुपिरियरिटी दाखवण्यासाठी तिथे फॉल्स फिगर सुद्धा दाखवल्या जातात. फॉर एक्झाम्पल, a company may advertise that millions of ready-made shirts have been sold. In fact, hardly few thousands of these might actually be sold. ॲडव्हर्टाइजमध्ये काय दाखवलं जातं, की येस त्या कंपनीचे जे रेडीमेड शर्ट्स आहेत किंवा त्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, मिलियन्स ऑफ प्रॉडक्ट्स हॅव बीन सोल्ड. त्याचे सगळे प्रॉडक्ट्स किंवा मिलियन प्रॉडक्ट जे आहेत हे सेल केलेले आहेत. बट इन फॅक्ट ॲक्चुअली त्यांचे किती प्रॉडक्ट सेल झाले असतील तर काही फ्यू थाउजंड्स ॲक्चुअली सोल्ड झालेत. सो इथे फॉल्स स्टॅटिस्टिक्स, तिथे जे स्टॅटिस्टिक आहे हे सुद्धा फॉल्स स्टॅटिस्टिक तिथे प्रेझेंट केलं जातं. सो दिस इज अनएथिकल. म्हणजे ह्या अनएथिकल गोष्टी आहेत ॲडव्हर्टाइजमेंट मधल्या. मोस्ट ऑफ द टाईम ॲडव्हर्टाइज आपण बघतो टेलिव्हिजनवर, त्यावर दाखवलं जातं की अमुक इतक्या कंट्रीमधले एक सर्टन पर्सेंटेज सांगितलं जातं, की इतके पर्सेंट लोक हे प्रॉडक्ट यूज करतात. बट ॲक्चुअली तिथे तेवढे पर्सेंट लोकं यूज करत असतीलच असं सांगता येत नाही. तिथे फॉल्स स्टॅटिस्टिक्स सांगितलं जातं. Next is cheap and vulgar advertising. Advertisement make use of vulgar scenes involving violence, nudity, vulgar language with double meaning are unethical. काही ॲडव्हर्टाइजमेंट्स अशा असतात, की ज्यामध्ये वल्गर सीन्स इन्व्हॉल्व केलेले असतात. लाइक व्हायलन्स, न्यूडिटी, वल्गर लँग्वेज, डबल मीनिंग तिथे लँग्वेज यूज केली जाते. सच ॲडव्हर्टाइजमेंट्स आर इन ॲब्सोल्यूट बॅड टेस्ट, स्पेशली ॲट द फॅमिली व्ह्यूइंग टाईम्स. मग अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स इट इज ॲब्सोल्यूट बॅड टेस्ट. सी फॅमिली व्ह्यूइंग टाईम, ज्या फॅमिली आपण सगळे टेलिव्हिजन, टीव्ही बघत असतो किंवा हां, टेलिव्हिजन
वरचे प्रोग्राम्स बघत असतो. अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स आल्या की इट इट रिअली सीन व्हेरी बॅड. ते खूप वाईट दिसतं. सो अशा ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत, मुळात ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वल्गर सीन्स किंवा वल्गर लँग्वेज, डबल मीनिंग लँग्वेज असू नये. तिथे ट्रू इन्फॉर्मेशन जी आहे ही तिथे सांगितली गेली पाहिजे. देन डिसेंट ॲडव्हर्टाइजमेंट असली पाहिजे. बट जर अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात, की ज्यामध्ये वल्गर सीन्स इन्व्हॉल्व केले असतात, ह्या अनएथिकल ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत. सो हे होते इश्यूज इन फॉर्म्स ऑफ अनएथिकल ॲडव्हर्टाइजमेंट्स. या अशा ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत, या असू नयेत शक्यतो. ॲडव्हर्टाइजमेंट कशी असली पाहिजे, तर विच डझंट लाय. ती कुठेही खोटं न बोलणारी असली पाहिजे. देन ॲडव्हर्टाइजमेंट विच इज डिसेंट. ती डिसेंट असली पाहिजे आणि त्याच्यात कोणत्याही हार्मफुल प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइज करू नये. अँड देन इट डझंट मेक अ फेक ऑर फॉल्स क्लेम. त्या ॲडव्हर्टाइजमध्ये शक्यतो कोणतीही ॲडव्हर्टाइज असो, त्याच्यात फॉल्स क्लेम करू नये किंवा तिथे फेक इन्फॉर्मेशन जी आहे, ही सांगू नये. बट हे काही इश्यूज आहेत, की ज्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत, ह्या अनएथिकल होतात. फॉर एक्झाम्पल चीप अँड वल्गर ॲडव्हर्टाइजमेंट, देन फॉल्स स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स जे आहेत, ते फॉल्स दाखवल्यामुळे ती अनएथिकल होणार आहे. मिसलीडिंग लेबल्स अँड नेम्स. देन टोटल लाईज. बरेचदा त्यातले जे प्रॉमिसेस केलेले असतात हे टोटल लाईज असतात. देन फ्री गिफ्ट्स अँड कॉन्टेस्ट. फ्री गिफ्ट्स तिथे दिलेले असतात, बट ते फ्री गिफ्ट्स चीप क्वालिटीचे असतात. सो अनएथिकल ॲडव्हर्टाइजमेंट होणार आहे. मिसरिप्रेझेंटेशन. मिसरिप्रेझेंटेशनमध्ये काय केलं जातं, तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या प्रॉडक्ट ते त्या क्वालिटीचं नसून सुद्धा ते सुपिरियर क्वालिटीचं आहे असं दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. देन एक्झॅजरेशन. फॉल्स क्लेम केले जातात. सो ते ॲडव्हर्टाइज जी आहे ही अनएथिकल होणार आहे. सो दीज आर द इश्यूज इन ॲडव्हर्टाइजमेंट. मग हे इथिकल इश्यूज झालेत ॲडव्हर्टाइजमेंटमधले. हा क्वेश्चन जो आहे हा इथे संपलेला आहे. So next question is explain social issues in advertising. लास्ट क्वेश्चन मध्ये आपण इथिकल इश्यूज बघितले. आता आपण सोशल इश्यूज जे आहेत ॲडव्हर्टायझिंग मधले ते बघणार आहोत. इंट्रोडक्शन. Advertising is directed at society. It affects the society in many ways. ॲडव्हर्टायझिंग जे आहे सोसायटीला अफेक्ट करत असते. समटाइम्स ती पॉझिटिव्हली अफेक्ट करते, समटाइम्स ती निगेटिव्हली अफेक्ट करते. There are several concerns advertising, like advertising of harmful products, advertising directed towards children, then vulgarity in ads and so on. मग आता काही ॲडव्हर्टाइजमेंट जे असतात त्यामध्ये हार्मफुल प्रॉडक्टचे ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात किंवा काही वल्गॅरिटी असते. असे काही निगेटिव्ह पॉइंट सुद्धा असतात. At the same time, we must not overlook the positive role plays in the society. It promotes the number of social issues and brings the awareness in masses. मग ॲडव्हर्टाइजमेंटचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट सुद्धा होतात, काही निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा होतात. आता निगेटिव्ह इफेक्ट निगेटिव्हली कशी ती अफेक्ट करत असेल, तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये समटाईम्स हार्मफुल प्रॉडक्ट जे आहेत त्यांचे ॲडव्हर्टाइज केल्या जातात. देन समटाईम्स ॲडव्हर्टायझिंग डायरेक्टेड टुवर्ड्स द चिल्ड्रन. देन वल्गॅरिटी. काही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वल्गॅरिटी इन्व्हॉल्व असते. सो अशा ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे सोसायटीवर. ॲट द सेम टाईम काही ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत ह्या पॉझिटिव्ह सुद्धा त्यांचा इफेक्ट होत असतो. पॉझिटिव्हली सुद्धा इफेक्ट त्यांचा होत असतो. मग तो कसा असेल, तर इट ब्रिंग्स अवेअरनेस अमंग द पीपल. काही ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत की ज्यामुळे सोशल अवेअरनेस जो आहे हा क्रिएट केला जातो. बरेचदा एज्युकेशनशी रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. लाइक पढेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया. देन स्वच्छ भारत, सुंदर भारत. अशा सुद्धा काही ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात की ज्यांच्यामुळे काही पॉझिटिव्ह चेंजेस सोसायटीमध्ये होत असतात. इट ब्रिंग्स अवेअरनेस इन द सोसायटी. काही सोशल इश्यूज जे आहेत हे प्रमोट केले जातात. सो ॲडव्हर्टायझिंग जे आहे ह्याचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट सुद्धा होतात, काही निगेटिव्ह सुद्धा इफेक्ट सुद्धा होतात. मग आपण या क्वेश्चनमध्ये दोन्ही इफेक्ट्स जे आहेत हे बघणार आहोत. Impact of advertising. First, critics of advertising. Critics means negative impact.
and supporters of advertising means positive impact. First, we will see critics of advertising. Critics means negative role. मग निगेटिव्ह काय काय अफेक्ट होतात ते आपण बघूया. First point is plays with public sensitivities and emotions. There are criticism about advertising causing negative social impact on lives. आता क्रिटिसिझम हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ऍडव्हर्टायझिंगचा. हा निगेटिव्ह कसा असेल तर याच्यामुळे निगेटिव्ह इफेक्ट्स होतात. ऍडव्हर्टायझिंग प्लेज विथ द इमोशन ऑफ जनरल पब्लिक and encourage them to spend on products which can either be harmful or either be harmful to their health or may not be necessary. आता ऍडव्हर्टायझिंग जे आहे ते लोकांच्या इमोशन्सशी इथे खेळतात. आता हे कसं होईल तर बघा, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये एनकरेज केलं जातं लोकांना की तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करण्यासाठी याच्यावर स्पेंड करा किंवा तुम्ही तुम्ही परचेस केलंच पाहिजेत प्रोडक्ट. बट काही प्रोडक्ट असे असतात की जे हार्मफुल असतात आणि ते सुद्धा परचेस करण्यासाठी तिथे लोकांना एनकरेज केलं जातं. सो दिस इज वन ऑफ द निगेटिव्ह पॉइंट. देन काही असे प्रोडक्ट्स आहेत की जे नेसेसरी नाहीयेत पण तरी सुद्धा ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी तिथे क्लेम केला जातो किंवा तसे ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी लोकांना इंड्यूस केलं जातं, एन्करेज केलं जातं. सी आता लक्झरियस कार्स किंवा डायमंड्स, अजून एक्सपेन्सिव्ह वॉचेस, ह्या गोष्टी ज्या आहेत, दीज आर द लक्झरियस गुड्स. ह्या नेसेसिटीज नाहीयेत, गरजा नाहीयेत किंवा ही गोष्ट नसली तर आपल्या डेली लाईफवर तसा काही इम्पॅक्ट होणार नाहीये. बट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कसं दाखवलं जातं, की येस ही जर हे जर प्रॉडक्ट तुम्ही परचेस केलं तर काय होईल किंवा हे प्रॉडक्ट तुम्ही परचेस केलं पाहिजेत. तिथे इन्फ्लुअन्स केलं जातं कस्टमर्सना, की तुम्ही हे प्रॉडक्ट परचेस केलं पाहिजे. त्यांना इंड्यूस केलं जातं, एन्करेज केलं जातं. आणि ते प्रॉडक्ट ॲक्चुअली तिथे नेसेसरी नसतं. मीन्स आता ज्या लक्झरियस गुड्स आहेत, ते काही आपल्या डेली लाईफसाठी तेवढेसे नेसेसरी नाहीयेत, गरजा नाहीयेत त्या. लक्झरियस गुड्स आहेत, येस, एक स्टेटस सिम्बॉल म्हणून ते घ्यायला हरकत नाही. बट त्या नेसेसरी नाहीयेत, तरी सुद्धा ते घेण्यासाठी तिथे इन्फ्लुअन्स केलं जातं. दॅट इज द निगेटिव्ह पॉइंट. मग ॲडव्हर्टाइजमेंटमुळे काय केलं जातं, तर हार्मफुल प्रॉडक्ट घेण्यासाठी सुद्धा एन्करेज केलं जातं. देन असे प्रॉडक्ट घेण्यासाठी सुद्धा एन्करेज केलं जातं, व्हिच इज नॉट नेसेसरी फॉर अवर डे टू डे लाईफ. ज्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला काही तेवढ्या गरजेच्या नाहीयेत, अशा सुद्धा. सो इट प्लेज विथ द पब्लिक सेन्सिटिव्हिटीज अँड इमोशन्स. फर्स्ट पॉइंट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Societal values adversely affected. Advertising sometimes is in very poor taste. It can at times be indecent and even vulgar. आता काही ॲडव्हर्टाइजमेंट्स ज्या अगदी पुअर टेस्ट आहेत, की ज्याच्यामध्ये वल्गॅरिटी इन्व्हॉल्व आहे किंवा काही ॲडव्हर्टाइजमेंट्स इनडिसेंट आहेत. मग these advertisements are adversely affected on society. मग अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स ज्या आहेत, याचा ॲडव्हर्सली अफेक्ट हा सोसायटीवर होत असतो. बिकॉज आपण टेलिव्हिजनवर जे ॲडव्हर्टाइज बघतो, तिथे टेलिव्हिजन बघणारे एज ग्रुप जो आहे, हा अगदी चिल्ड्रन्स पासून ते एजड पर्सन सगळेजण टेलिव्हिजन बघत असतात. सो तिथे अशा ज्या इनडिसेंट ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत, विच रिअली बॅड, ह्या खूप वाईट ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत किंवा विच इज व्हेरी पुअर टेस्ट. सो इट ॲडव्हर्सली अफेक्ट ऑन सोसायटी. मग अशा ज्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये वल्गॅरिटी इन्व्हॉल्व आहे किंवा इनडिसेंट ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत, याचा सोसायटीवर ॲडव्हर्सली अफेक्ट होत असतो. सो दिस इज सेकंड निगेटिव्ह पॉइंट ऑफ सोशल इश्यूज. Next is increase economic and social cost. Products which are heavily advertised are expensive due to cost spent on advertisement. आता ज्या प्रोडक्टची
खूप ॲडव्हर्टाइज केली जाते. हेवीली ॲडव्हर्टाइज्ड प्रॉडक्ट दीज आर प्रॉडक्ट आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. मग ज्या प्रॉडक्टची जास्तीत जास्त ॲडव्हर्टाइज केली जाते, त्यांची कॉस्ट सुद्धा किंवा ते प्रॉडक्ट जे आहेत त्यांचे प्राइजेस सुद्धा खूप जास्त असतात. ते प्रॉडक्ट खूप एक्सपेन्सिव्ह असतात. मग हे एक्सपेन्सिव्ह का असतील? जस्ट बिकॉज कॉस्ट स्पेंड ऑन ॲडव्हर्टायझिंग. जशी त्यांची ॲडव्हर्टायझिंगवर कॉस्ट स्पेंड केलेली आहे, दॅट्स वाय ते प्रॉडक्ट जे आहेत, हे एक्सपेन्सिव्ह असणार आहेत. इट इज ट्रू दॅट ॲडव्हर्टायझिंग इन्क्रीजेस द कन्झम्पशन. ॲडव्हर्टायझिंगमुळे काय होतं, तर सेल इन्क्रीज होणार आहे. डेफिनेटली त्या प्रॉडक्टची डिमांड जी आहे, ही तिथे वाढणार आहे. बट बट इट इज अल्सो ट्रू दॅट द मोर वी कन्झ्युम, द मोर वी डिस्ट्रॉय द एन्व्हायरमेंट. जेवढी आपली डिमांड वाढते, जशी डिमांड इन्क्रीज होणार आहे, तसं प्रोडक्शन सुद्धा तिथे इन्क्रीज होणार आहे. आणि त्या प्रोडक्शनसाठी जे रॉ मटेरियल यूज केलं जातंय, गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी जे तिथे मटेरियल यूज केलं जातंय, रॉ मटेरियल यूज केलं जातंय, हे सगळं एन्व्हायरमेंट मधून मिळतं. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो ट्रू दॅट मोर वी कन्झ्युम, द मोर वी डिस्ट्रॉय द एन्व्हायरमेंट. आपण तेवढंच एन्व्हायरमेंटला सुद्धा डिस्ट्रॉय करतोय. बिकॉज इफ द डिमांड इन्क्रीज, देन प्रोडक्शन ऑल्सो इन्क्रीज. ॲडव्हर्टायझिंगमुळे काय होईल, तर डिमांड इन्क्रीज होईल. डिमांड इन्क्रीज झाल्यामुळे काय होईल, तर जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते त्यांचं प्रोडक्शन जास्त घेणार आहेत. मीन्स तिथे प्रोडक्शन सुद्धा इन्क्रीज होईल. जसं प्रोडक्शन इन्क्रीज होईल, तसं त्यांना रॉ मटेरियल सुद्धा रिक्वायरमेंट त्यांची वाढत जाईल. आता रॉ मटेरियलची रिक्वायरमेंट वाढली, रॉ मटेरियल हे एन्व्हायरमेंट मधून मिळतं. सो एन्व्हायरमेंटला सुद्धा इथे याचा एन्व्हायरमेंटवर सुद्धा ह्याचा ॲडव्हर्सली अफेक्ट होणार आहे. दॅट्स वाय इन्क्रीज इकॉनॉमिक अँड सोशल कॉस्ट. जसं ॲडव्हर्टाइजमेंट जास्त केली जाते, त्याच्यामुळे डिमांड इन्क्रीज होते. डिमांड इन्क्रीज झाल्यावर प्रोडक्शन सुद्धा इन्क्रीज केलं जाणार आहे. आणि प्रोडक्शन जेव्हा इन्क्रीज करायचं असेल, तेव्हा आपण एन्व्हायरमेंटला डिस्ट्रॉय करतोय. बिकॉज प्रोडक्शनसाठी जे रॉ मटेरियल लागणार आहे, या सगळ्या गोष्टी या एन्व्हायरमेंट मधून मिळत असतात. That's why if the demand increases, then production also increases, and there we destroy the environment. Next point is advertising confuses rather than helps. Through advertising, every marketer tries to show how his product is better than others. ॲडव्हर्टायझिंग मधून काय केलं जातं, की माझं प्रॉडक्ट बाकीच्या प्रॉडक्टपेक्षा किती छान आहे आणि किती सुपिरियर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. सो मार्केटर ट्रायज टू शो हाऊ हिज प्रॉडक्ट इज बेटर दॅन अदर्स. मग बाकीचे कॉम्पिटिटर्स पेक्षा माझं प्रॉडक्ट किती छान आहे, किती सुपिरियर आहे, किती बेटर क्वालिटी आहे. Since there are so many options to select, consumers are totally confused. मग मार्केटमध्ये प्रत्येक जण जर असंच करायला लागला, की येस प्रत्येकाचं स्वतःचं प्रॉडक्ट जे आहे ते किती सुपिरियर आहे दाखवण्याचा प्रयत्न केला, देन कन्झ्युमर्स गेट कन्फ्युज्ड. कस्टमर्सना कन्फ्युजन होणार आहे, की कोणतं प्रॉडक्ट नक्की आपल्याला परचेस करायचं आहे. बिकॉज देर आर सो मेनी ऑप्शन्स. आपण एखादं प्रॉडक्ट कॅटेगरी, नॉर्मली आपण मार्केटमध्ये जर एखादा सोप परचेस करायला गेलो, सोपचे सुद्धा बरेच सारे ब्रँड्स आहेत. किंवा एखादं दुसरं कोणतं तरी एफएमसीजी प्रोडक्ट नको, दुसरं कोणतं तरी आपण एक्झाम्पल बघू. लाइक नोटबुक, साधी नोटबुक सुद्धा जर आपण परचेस करायला गेलो, तर नोटबुकचे सुद्धा खूप सारे ब्रँड्स आहेत. सो इथे कस्टमर्सना कन्फ्युजन होणार आहे, की नक्की आपण कोणतं प्रॉडक्ट परचेस करायचंय, कोणत्या कंपनीचं प्रॉडक्ट परचेस करायचंय. बिकॉज प्रत्येक जण स्वतःचं प्रॉडक्ट हे बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट शो करण्यासाठी ट्राय करत असतात, ॲडव्हर्टाइज करत असतात. सो त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर कन्झ्युमर्स आर गेट कन्फ्युज्ड. कस्टमर्स जे आहेत हे कन्फ्युज होतात, बिकॉज देर आर सो मेनी ऑप्शन्स. आता ह्याचं एक ई कॉमर्स मधलं जर आपण एक्झाम्पल बघितलं, ई कॉमर्स मीन्स इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, की जिथे ऑनलाईन बाईंग अँड सेलिंग होतं. तुम्ही एखादं ऑनलाईन सुद्धा एखादा प्रॉडक्ट परचेस करायला वेबसाईटवर सर्च केलं, तर त्याच्याच बरोबर अजून सबस्टिट्यूट प्रॉडक्ट सुद्धा खूप सारे येतात. त्याला ऑप्शन सुद्धा बरेच सारे येतात. त्याच्यामुळे कस्टमर्स काय होतात, तर कन्फ्यूज होतात. कोणतं प्रॉडक्ट परचेस करायचं आणि कोणतं प्रॉडक्ट जे आहे ते त्यातनं चूज करायचं. सो ॲडव्हर्टायझिंग कन्फ्युजेस रादर दॅन हेल्प्स. मग इथे कस्टमरची हेल्प करण्याच्या ऐवजी कस्टमर्स ते प्रॉडक्ट्स बघून कन्फ्यूज होतात, की यातलं आपण कोणतं प्रॉडक्ट परचेस करायचंय. सो दीज आर द निगेटिव्ह पॉइंट्स.
निगेटिव्ह पॉइंट्स लक्षात आलेत सगळ्यांच्या? हो मॅडम. येस मॅम. ओके. काही डाऊट्स आहेत? येस मॅम. हॅलो, काही डाऊट्स आहेत नाही. का? ओके. Then we will see the positive impacts. Supporters of advertising. Yes, ma'am. Okay. Supporters of advertising means the positive role. मग आता सोसायटीची पॉझिटिव्ह रोल कसा असेल किंवा पॉझिटिव्हली इम्पॅक्ट कसा होईल ते आपण बघूया. Generate public awareness. Advertising can be used to create awareness in society about the product. Advertisingचा बेसिक पर्पज काय आहे? टू क्रिएट द अवेअरनेस अमंग द पीपल. लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचा त्यांचा बेसिक पर्पज आहे. So it can also be educate people about certain diseases and how to take a preventive actions. बरेचदा ऍडव्हर्टाइजमेंट मधून अशा गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जातात की काही डिसीजेस आहेत, मग त्या डिसीजेस पासून आपण स्वतःचं रक्षण कसं करायचं किंवा काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आपल्याला घ्यायच्यात या सुद्धा इथे सांगितल्या जातात. इथे लोकांना अवेअर केलं जातं. तुम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, ह्या सगळ्या गोष्टी टेलिव्हिजनवर ऍडव्हर्टायझिंग थ्रू सांगितल्या जातात. सो जे पब्लिक आहे तर पब्लिकना अवेअरनेस क्रिएट केला जातो. फॉर एक्झाम्पल एड्स, टीबी, व्हायरल डिसीजेस एटसेट्रा. आता ह्याचं एक रिसेंट एक्झाम्पल सांगायचं झालं तर कोविड-19 वरती आपण काय काय स्वतःची काळजी कशी घ्यावी, तर टेलिव्हिजनवर बरेचदा ऍड्स येतात की सॅनिटायझर यूज केला पाहिजे, देन पाणी उकळून प्यायलं पाहिजे, मास्क यूज केला पाहिजे. सो इथे इट क्रिएट्स द अवेअरनेस अमंग द पीपल. त्या डिसीजशी आपल्याला लढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जातात. सो इट इज वन ऑफ द पॉझिटिव्ह रोल. ऍडव्हर्टायझिंगचा हा पॉझिटिव्ह रोल आहे की सोसायटीमध्ये कशा प्रकारे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आपल्याला घ्यायचे आहेत किंवा कशा प्रकारे आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे या गोष्टी इथे क्लिअरली सांगितल्या जातात. अवेअरनेस क्रिएट केला जातो. इट एज्युकेट द पीपल. लोकांना सांगितलं जातं आणि ऍडव्हर्टायझिंग मधून त्यांच्या रिजनल लँग्वेज मध्ये सुद्धा सांगितलं जातात. दॅट्स वाय जे लिटरेट आहेत, इलिटरेट सगळ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन इझिली कन्व्हे केली जाते. Next is information about social events. Advertising can also be used to inform public about the social events. Social organizations and NGOs can use the tool of advertising for promoting their campaign. सोशल इव्हेंट्स, जे सोशल इव्हेंट्स आहेत तर ते प्रमोट करण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग हे टूल म्हणून यूज केलं जातं. सोशल ऑर्गनायझेशन जे आहेत किंवा NGO, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्यांचे जे कॅम्पेन्स आहेत तर ते कॅम्पेन प्रमोट करण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग ॲज अ टूल यूज केलं जातं. सो इट इज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. हा पॉझिटिव्ह रोल आहे बिकॉज इथे सोशल जे इव्हेंट्स आहेत, लोकांसाठी घेतलेले जे इव्हेंट्स आहेत तर किंवा आता ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा अजून हेल्थसाठी रिलेटेड काही कॅम्पेन्स असतील, मग असे जे कॅम्पेन्स आहेत तर त्याची ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी ऍडव्हर्टायझिंग हे टूल म्हणून यूज केलं जातं. डेव्हलप फॅमिली टाईज. Advertising develop family ties. Advertisements as well as sponsored programs on television emphasis on importance of family ties, family relationships, concern for family members, etc. ऍडव्हर्टाइजमेंट मधून फॅमिली टाईज जे आहे डेव्हलप केलं जातं. फॅमिलीशी कन्सर्न जो आहे हा डेव्हलप केला जातो. आता टेलिव्हिजनवर काही स्पॉन्सर्ड प्रोग्राम सुद्धा असतात की ज्यामध्ये फॅमिलीचं जे इम्पॉर्टन्स आहे हे सांगितलं जातं. त्या प्रोग्राम्समध्ये फॅमिली रिलेशनशिप बोललं जातं. देन फॅमिली मेंबर्स कसे इम्पॉर्टंट आहेत, फॅमिली ही आपल्यासाठी कशी इम्पॉर्टंट आहे हे
ते एक्सप्लेन केलं जातं. दॅट्स वाय ॲडव्हर्टायझिंग डेव्हलप्स द फॅमिली टायज अँड दस दे सपोर्ट अवर कल्चर अँड ट्रॅडिशन्स. सो इथे टेलिव्हिजनवर ॲडव्हर्टायझिंग सुद्धा आता बघा काही ॲडव्हर्टायझिंग्स आहेत की ज्यामध्ये फॅमिली बॉन्डिंग तिथे दाखवलं जातं. आय गेस डेअरी मिल्कची एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे की ज्याच्यामध्ये ब्रदर सिस्टर जे रिलेशन आहे हे दाखवलं गेलंय. कॅडबरी सेलिब्रेशनची ॲडव्हर्टाइज सगळ्यांनी बघितली आहे का? डेअरी मिल्क. हॅलो ऑल. हो. येस. तर एक रक्षाबंधनच्या दिवशी एक ॲडव्हर्टाइज आली होती की ज्याच्यामध्ये ब्रदर सिस्टर रिलेशन दाखवलं होतं. त्याच्यात जी बहीण आहे, जी सिस्टर आहे ती भावाला राखी बांधते आणि तेव्हा तो भाऊ जो आहे तो तिला कॅडबरी सेलिब्रेशन देतो. सो इट डेव्हलप्स द फॅमिली टाईज. इथे फॅमिली रिलेशन्स जे आहेत हे दाखवले जातात. सो अशा बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात की ज्यामध्ये फॅमिली बॉन्डिंग, फॅमिली रिलेशन्स, फॅमिली मेंबर्स, त्यांचं इम्पॉर्टन्स या सगळ्या गोष्टी तिथे कन्व्हे केल्या जातात. Then next is sports and cultural programs. Some advertisers sponsor sports and cultural activities. सोसायटीमध्ये जे काही स्पोर्ट्स ऑर्गनाईज केले जात आहेत किंवा जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज तिथे होत आहेत, काही इव्हेंट्स घेतले असतील, तर अशा वेळी अशा इव्हेंट्सना ॲडव्हर्टायझर हे स्पॉन्सर करतात. दिस एनकरेजेस टॅलेंटेड पीपल इन सोसायटी. मग हे का केलं जातं? तर तिथले जे लोक आहेत, टॅलेंटेड पीपल आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त एनकरेज करण्याच्या दृष्टीने हे केलं जातं. दस ॲडव्हर्टायझिंग हेल्प्स इन द प्रिझर्विंग कल्चर ऑफ कन्सर्न सोसायटी अँड मे हेल्प टू डेव्हलप द स्पोर्ट्स इन कंट्री. मग हे का केलं जातं? तर आपल्या कंट्रीमधलं जे स्पोर्ट्स आहे तर त्यांना हेल्प करण्यासाठी किंवा जे आपले कल्चर आहे तर ते प्रिझर्व करण्यासाठी ज्या ॲडव्हर्टायझिंग आहेत अशा प्रोग्राम्सना स्पॉन्सर करतात. स्पॉन्सर केल्यामुळे काय होतं, तर त्यांची ॲडव्हर्टाइज सुद्धा होते ॲज वेल ॲज त्या सोशल जे इव्हेंट्स आहेत किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा स्पोर्ट्स जे आहेत तर त्यांना सुद्धा तिथे एनकरेज केलं जातं. सो दीज आर द पॉझिटिव्ह पॉइंट्स ऑफ दिस ॲडव्हर्टायझिंग. सो इथे आपले जे सोशल इश्यूज आहेत हे इथे कम्प्लीट झालेले आहेत. पॉइंट्स लक्षात आलेत सगळ्यांच्या? Yes. Yes, ma'am. काही डिफिकल्टी आहे का? काही डाऊट्स? No. ओके.